मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं असं आवाहन करण्यात आलंय। पण सुट्टीच्या दिवशी मुंबईतील पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे। ही दृश्य बघतोय आपण। मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केलेली आहे, मात्र उंच लाटा उसळतात आणि याचा जीवाला धोका होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी खरं तर अशा ठिकाणी जाणं टाळायला हवं। आमचे प्रतिनिधी जय पवार आणखी तपशील या संदर्भातले आपल्याला देत आहेत, बघूया। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईला रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे। मात्र मुंबईकर जो आहे तो आज या रविवारच्या दिवस असल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावरती समुद्र किनाऱ्यावरती येताना पाहायला मिळतोय। आज सकाळपासून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस हा मुंबईत बरसत आहे आणि या अनुषंगाने आपण पाहिलं तर आता मरीन ड्राईव्हच्या या किनारपट्ट्यावरती आपण पाहिलं तर लहान मुलं असतील किंवा मग जे मुंबईकर नागरिक आहे हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी या मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावरती आलेला पाहायला मिळतोय। एकूणच गेल्या 2 दिवसांपासून मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला हायटाईडचा इशारा देण्यात आला होता, मोठी भरती येण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र आज आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या संपूर्ण किनारपट्टीवरती नागरिकांची चलबिचल आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी या वातावरणामध्ये सेल्फीचा आनंद घेत आहेत। त्यासोबतच या ठिकाणी पाण्यामध्ये खेळ सुद्धा लहान पोरं खेळताना पाहायला मिळतात। त्यामुळे या सर्वांच्या सुरक्षतेसाठी सुद्धा मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात आहे। मुंबईकर हा मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडला असून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक असेल किंवा मुंबईकरांची पावसाचा आनंद घेण्यासाठी अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।